वेलकम टू माय चॅनल बिग बाईट्स हिअर. आज आपण चाललोय गोव्याला. मी आणि अनिकेत आहे सोबत. मंगला लक्षद्वीप गाडीने 2 तारीख आहे आज. आणि टायमिंग किती? 1:10ची ट्रेन आहे आमची ठाण्यावरून. आता आम्ही ठाणे स्टेशनला आलेलो आहे. आता ट्रेन येईल 10 मिनिटामध्ये. आता बोर्डिंग करू आणि मग जाऊ गोव्याला. मग तुम्हाला सर्व काही दाखवतो. सिरीज असेल ही गोव्याची, बघत राहा मग व्हिडिओ. बघा रेडी ट्रेन S8 आमचा डबा. ट्रेन येते, सर्वजण रेडी आहेत. चला गोवा. आणि काय टाइमपास करतोय? टाइमपास नाही, घरी अपडेट येतो घरी. चला गाडी आलेली आहे. चला काही बोर्ड करू. आली ना? चलो चला घ्या गाड्या, बॅगा घ्या. चला आलेली आहे. चल चल आणि काय गाडी आलेली आहे. मडगाव एक्सप्रेस. चलो 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 घ्या, बॅग घ्या. सर्वजण बोर्डिंग करत आहे. भावांना आम्ही निलजेला थांबलेलो आहे. सामान चोरी होण्याची शक्यता आहे. माणूस बघा कसं झोपलेला आहे. ही आमची ट्रेन मडगाव एक्सप्रेस. आता आम्ही बाहेर उतरलेलो आहे. तुम्हाला सीट दाखवतो मी. त्याला तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे. आता 8:30 वाजले आणि आता रत्नागिरी स्टेशनवरून इडली घेतलेली गरम गरम आणि वडापाव घेतलेले त्या अनिकेतसाठी. आता खाऊ आणि पोचतो थिविमला. बाकी काही दाखवण्यासाठी नाही आहे, नॉर्मल ट्रेन आहे बस. आमची सीट तुम्हाला मी दाखवून दिली. बाकी बाहेरचा नजारा बघा. रत्नागिरी मध्ये एंट्री केलेली आहे. आता अनिकेत उठलेला आहे. आता खातो आणि मग त्यांनी कंटिन्यू करतो. फायनली उतरलेलो आहे थिविम स्टेशनला. ट्रेन चालली आपली. आता जाऊ गोव्याला. मेन साऊथ गोवा आणि नॉर्थ. आता बघा जाम गर्दी आहे. आता बाहेर निघतो, स्कूटी रेंट करतो आणि मग दाखवतो तुम्हाला पुढचं नियोजन. चला आता आलेलो आहे परत त्याच ह्याच्यामध्ये. इकडे मागच्या वेळेस आलेलो मी स्कूटी रेंटलसाठी, जे तुम्हाला दाखवतो मी. थिविम स्टेशनच्या इकडून बाहेर निघालो की इकडे या गल्लीमध्ये आहे. तर तिकडं आता स्कूटी रेंट करतो. बघतो किती प्राईस आहे, तुम्हाला पण सांगतो मी आता किती वाढलेले आहेत वगैरे. मागच्या वेळेस मला 400 मध्ये फॉर्च्युनर भेटलेली. आता बघू किती मध्ये भेटतं आपला. आणि ते तर जाऊया. 400 मध्ये असेल तर घेऊ, नाही तर मग जाऊ दे. टेस्ट राईड सुरू आहे स्कूटी रेंटसाठी. एक नंबर आहे गाडी. डन करूया. आता स्कूटी रेंट केलेली आहे. तेव्हा दाखवतो कुठली स्कूटी रेंट केलेली आहे. ब्लू कलरची फॅसिनो आहे आणि ती मला भेटली 400 मध्ये. वर्किंग कंडिशनमध्ये आहे, एवढी पण काय न्यू नाही आहे, बट ठीक आहे. आम्हाला फोटो बिटो नाही काढायचे स्कूटीसोबत, सो आम्ही 400 मध्ये घेतली की ठीक आहे. आणि आता आम्ही खायला बसलेलो आहे. मी ऑर्डर केलेलं आहे पराठा, आलू पराठा आणि अनिकेतने मिसळ. हा बघा, या हॉटेलवर आम्ही खातोय. या हॉटेलमध्ये चांगलं भेटतं. मी लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा इकडेच खाल्लेलं, थिविम स्टेशनच्या इकडून बाहेर निघाल्यावर. आणि ही आमची स्कूटी फॅसिनो वर्किंग कंडिशनमध्ये आहे. थोडंसं डेंट वगैरे तर असतातच ऑब्विसली, बट चांगली स्कूटी आहे. आमचं सामान वगैरे पण पुढे चाललं गेलं. सो ओव्हरऑल बेस्ट. आता जाऊ इकडे खाऊ
आणि जाऊ पुढे गोव्याला नॉर्थमध्ये. चला, आलेलं आहे आलू पराठा, मिसळ पाव हे माझं घे. येतो बरोबर. बरोबर आहे, मस्त. लास्ट टाइम खाल्ले ना म्हणून मला आवडतं इकडे. तर तुम्हाला आवडतील तुम्ही पण इकडूनच खावा. सिव्हिल स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे. बोर्डचं नाव मी दाखवलेलं आहे. हा इकडनं सरळ स्टेशन रोड हॉटेल राजन कॅटरर्स. आलो आम्ही आमच्या हॉटेलला. इकडे आमचं हॉटेल आहे. हे बघा, हे वाला हे घे, सरळ घे. हे बघ, बॅम्बो. आला हॉटेल. लास्ट टाइम जिकडे स्टे केला. चल टाक गाडी आतमध्ये. आता जाऊ, चेक इन वगैरे करतो. रूम वगैरे तुम्हाला मागचे दाखवलेलं परत दाखवतो. डॉर्मेंटरीची घेतलेली आम्ही, आणि बाकीचं पण मग आता एक्सप्लोअर करू, ते पण दाखवू. तर चला, गाडीसाठी स्पेस पण आहे इकडे पार्किंगला. हॉटेल बॅम्स लिगाव. चलो चल. हा हॉटेल आहे. इकडे चिल करायला अशी प्लेस आहे. स्विमिंग पूल, हा त्यांचा रिसेप्शन एरिया. हे चिल करण्यासाठी प्रॉपर्टी चांगली आहे. इकडे रूम्स आहेत, डॉर्मेंटरी. हे त्यांचे रो हाऊस वगैरे टाईप आहेत, त्यांचेच आहेत. बस, चांगली प्रॉपर्टी. आता जातो, चेक इन करतो. हा आपला रूम आहे. हे बघा, डॉर्मेंटरी. हे वरचे आम्ही 2 ऑक्युपाय केलेले. तिकडे AC आहे म्हणून. बाकी इकडून पूल व्ह्यू आहे मस्त, आणि एकदम एस्थेटिक आहे. रूम वगैरे प्रॉपर एकदम मस्त. आता इथे जरा फ्रेश होऊन आता जाऊ बाहेर. काही खायला भेटतंय का, अदरवाईज थोडंसं एक्सप्लोअर करायला जाऊ लगेच. चला, रूम तर तुम्ही बघून घेतला. शोम्मा आहे एकदम. लगेच क्विक. बघा, गोवाचा शानदार रोड. वेदर पण थोडंसं प्लेझंट आहे. ऊन आहे पण एवढं नाही वाटत आहे, फील नाही होते. बाकी हा बघा, मॅजेस्टिक प्राईडचा जो सर्कल आहे तिकडे आहे. हॉटेलकडे जातो, जरा खायला शोधतोय आता आम्ही. काय भेटलं तर घेऊन जाऊ हॉटेलला. थोडं लाईट खाऊ. मग तुम्हाला दाखवतो काय घेतलेलं आहे, काय नाही घेतलेलं आहे. क्राऊड पण आहे, डिसेंट क्राऊड आहे. बऱ्यापैकी टुरिस्ट आहेत. चला, हे बघा, आम्ही इकडे आलेलो आहे अनिश बार अँड रेस्टॉरंटमध्ये. व्हेज थाळी 99% सुरू आहे. आणि फिश थाळीचे प्राईस आहे, नॉर्मल बांगडा फिश थाळी 190 आय थिंक समथिंग आहे. तुम्हाला दाखवतो मी. त्याची प्राईस आहे. आणि आम्ही मागवलेलं आहे प्रॉन्स थाळी मागवलेली, आणि किंगफिश थाळी सांगितलेली आहे. प्रॉन्स थाळी 360 आहे आणि किंगफिश थाळी 350 आहे. त्यांना सांगितलेले, बघू कशी टेस्ट कशी असते ते बघू, मग तुम्हाला सांगतो मी. आत्ताच ऑर्डर दिलेली आहे, अजून काही नाही ना ट्राय करायचं. बस थाळी बघू, मग तुम्हाला सांगतो मी. एक नंबर, धन्यवाद. तिसरे मागितले ना, भात देणार आणि कधी देणार, मच्छी देणार. हे बघा, ही आपली थाळी. आणि कुठली प्रॉन्स ना, किंगफिश थाळी. आणि त्याची किंगफिश थाळी. आय थिंक ती भाजी आहे, रस्सा फिशचा, राईस, चपाती वगैरे, भाकरी, सॉरी
आणि हे आपली प्रॉन्स वगैरे. चला आता खाऊया पटापट आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू दाखवतो मी. आता जेवण करून चाललोय घरी. सरळ आहे ना? हा सरळ 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 मॅजेस्टिक प्राईडच्या इकडे आहे. तर आता मॅजेस्टिक प्राईड वरून चाललोय रूमला. काय झालेली 7 वाजलेले 52. आता माझा प्लॅन आहे की कलंगूटला जायचं, पण मी तो ब्लॉग 2 मध्ये टाकणार आहे. ब्लॉग 1 मध्ये एवढं बस झालं माझं. काल रात्रीपासून जे काही ट्रॅव्हलिंग होतं ते मी थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला, जे नाही सो सकाळ झालेली, लेट झालेलं आहे थोडंसं आज उठायला. तर हा व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि हा तुम्हाला दाखवलेलाच हा आमचा हॉटेल आहे. तुम्हाला जर राहायचं असेल तर इकडे नक्की या, व्हिजिट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.